Hello friends, I am your chemistry teacher Ganesh Kalaskar from Science Academy, Daun. Friends, in today's sixth lecture on the chemical kinetics, we are going to discuss about the integrated rate law for the first order reaction and the most important topic, that is the half-life period. So friends, let's start with our first topic, which is इंटिग्रेटेड रेट लॉ. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय. व्हॉट इज द इंटिग्रेटेड रेट लॉ? an equation which is obtained by integrating differential rate law an equation which is obtained by integrating differential rate law and which gives direct relationship between reactant concentration and time is called integrated rate law. तर मित्रांनो, इंटिग्रेटेड रेट लॉची आपण डेफिनेशन पाहिली. अन इक्वेशन विच इज ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग. आपण इंटिग्रेट करून हे इक्वेशन मिळवणार आहोत. बाय इंटिग्रेटिंग कोणाला इंटिग्रेट करणार आहोत आपण? डिफरन्शियल रेट लॉ. जे डिफरन्शियल रेट लॉचे इक्वेशन असेल त्या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करून जे इक्वेशन मिळवणार आहोत आणि जे इक्वेशन कोणा दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप सांगणार आहे अँड विच गिव्ह डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन and the time is called as the integrated rate law. मित्रांनो, ही डेफिनेशन आपल्याला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी नेक्स्ट कन्सेप्ट सांगतोय. याच्यामुळे तुम्हाला हा कन्सेप्ट अतिशय व्यवस्थित क्लिअर होईल. आता पाहूयात आपण इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मित्रांनो, आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ डिराइव्ह करणार आहोत. एक्झाम साठी व्हेरी मोस्ट टाइमची क्वेश्चन असतो. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर 3 मार्क्स. 3 मार्क्स साठी विचारला जात असतो. मी ऍक्च्युअल सुरुवात या साइडने करणार आहे, पण ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी मी सुरुवातीची इन्फॉर्मेशन इथे मांडतोय. पहा, कन्सिडर ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ए गिव्स द प्रोडक्ट. Consider a first order reaction. A gives the product. For this reaction, rate is directly proportional to concentration of A. Therefore, rate is equal to K into concentration of A. आपण सुरुवातीलाच बोललो होतो, कन्सिडर ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मित्रांनो, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजेच आपलं जे रेट लॉचं इक्वेशन असेल याच्यामध्ये जे आपली कॉन्सन्ट्रेशन टर्म असेल त्याची जी पॉवर असणार ती किती असणार आहे? 1. म्हणजेच याचा अर्थ ही फर्स्ट ऑर्डरची रिएक्शन आहे. ठीक आहे. तर आपण इथे रेट इज इक्वल टू के, ए मिळालेला आहे आपल्याला. बट व्हॉट इज द रेट? रेट म्हणजे काय? इट इज अ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट पर युनिट टाइम. आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. पहा, मी रेट समजून देतोय. रेट म्हणजेच कोण असतो आपला? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम. मला सांगा, आता इथे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, तर रिएक्टंट कोण आहे? आपण ए. याचं कॉन्सन्ट्रेशन कसं दाखवणार? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डी ए फॉर दी स्मॉल चेंज. स्मॉल चेंज जो होत असतो त्यासाठी आपण डी यूज करत असतो. अपॉन टाइम फॉर दी स्मॉल टाइम डी टी. बट मित्रांनो, आपण हे रिएक्टंट साठी घेत असो तर आपल्याला माहित आहे concentration of reactant goes on decreasing, so the sign is minus or negative. म्हणून रेट साठी आपण काय म्हणणार? मायनस डीए बाय dt. Minus sign indicates that the concentration of reactant goes on decreasing.
Okay, A is the concentration and dt is the small time over which there is change in the concentration. Okay friends, मग मी त्या रेटच्या ऐवजी काय मांडणार आहे आता, मायनस dA बाय dt minus dA by dt is equal to k into concentration of A. ओके, आता पहा आपण काय करूयात, सिमिलर टर्म्स एका साइडला घेऊयात. इथे A या साइडला A आहे तो या साइडला घेतला, देअरफॉर आणि हे निगेटिव्ह साइन इकडे टाकून देऊ आपण. dA अपॉन A इज इक्वल टू, हे निगेटिव्ह साइन इकडे मायनस k into dt. Now integrating this equation between proper limits, if A naught is initial concentration at t is equal to 0, initial concentration म्हणतोय म्हणजे सुरुवात होणार आहे रिएक्शन आणखी, and At is the concentration at time when t is equal to t, म्हणजेच at time t. आता मित्रांनो आपण याला प्रॉपर लिमिट्स मध्ये इंटिग्रेट करणार आहोत. पहा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण काय घेतले, A नॉट, इंटिग्रेटिंग द इक्वेशन 1 in between proper limits A naught to AT. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, A naught is the initial concentration, AT is the concentration at the time T, dA upon A is equal to minus K. आता पहा dt टाइम आहे आणि टाइम साठी आता इनिशियल टाइम 0 आणि फायनल टाइम किती घेतलाय आपण, t घेतलाय, म्हणून तर मी ते घेणार 0, लिमिट काय असतील 0 टू t dt. तर मित्रांनो आता डेफिनेशन समजून घ्या, मी खास करून डेफिनेशन समजून देण्यासाठी इथपर्यंत एक्सप्रेशन लिहिलं आहे. आता आपल्या डेफिनेशन कडे परत या. व्हॉट इज इंटिग्रेटेड रेट लॉ. आता आपल्याला यानंतर फायनल जे इक्वेशन मिळणार आहे ते असणार आहे आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, मग ते इक्वेशन आपण कसं मिळवतोय, बाय इंटिग्रेटिंग. कोणाला इंटिग्रेट करतोय, dA बाय A. हे काय आहे, डिफरन्शियल रेट लॉ. dA बाय A म्हणजे कोण आहे, डिफरन्शियल रेट लॉ. आणि ते जे इक्वेशन असेल मी फायनली मी परत रिपीट करेल, ते कोणामध्ये रिलेशनशिप देत असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड दी टाइम. म्हणून तर आपण याला इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणतो. मी आता एकदा डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज इंटिग्रेटेड रेट लॉ, an equation which is obtained by integrating the कोणाला, differential rate law, and which gives direct relationship between concentration of reactant and the time is called as the integrated rate law. ओके फ्रेंड्स, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे जातोय. आता मी डेफिनेशन पुसतोय. आता पहा आपण ऍज इट इज सुरुवात करूयात. आता आपण त्याला इंटिग्रेट करतोय. मला सांगा आता इथे इंटिग्रेशन लिमिट पहा, A नॉट टू AT dA बाय A. मित्रांनो हा dA बाय A म्हणजेच कोण आहे लक्षात घ्या, 1 अपॉन x इंटू dx. समजतंय, A म्हणजेच x आणि dA म्हणजेच कोण झाला, dx. आणि तुम्हाला माहित आहे व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx, इट इज ln x. त्याला आपण काय म्हणत असतो, ln x, और it is the log to base e x. ओके, तर 1 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx काय असतं, ln x. आपण केमिस्ट्री मध्ये शक्यतो ln यूज करतो, log to base e असाही चालेल. आणि मला सांगा आता इंटिग्रेशन ऑफ dt काय असणार आहे, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ dx, इट इज दी x. dx चं इंटिग्रेशन काय असतं, x. म्हणजेच इथे dt चं इंटिग्रेशन काय येणार आहे, फक्त t. ओके, पहा आता मी त्याला इंटिग्रेट करतोय. Integration of 1 upon A dA is the ln of A. अप्पर लिमिट काय मित्रांनो, अप्पर लिमिट इज 80, लोअर लिमिट काय असणार आहे, A नॉट इज इक्वल टू मायनस k. इंटिग्रेशन ऑफ dt इज द t, तो काय असणार आहे फक्त t, अप्पर लिमिट t आणि लोअर लिमिट 0. ओके, मग तुम्हाला माहित आहे अप्पर लिमिट मधून आपण लोअर लिमिट मायनस करत असतो. देअरफॉर ln ऑफ, आता मी अप्पर लिमिटची व्हॅल्यू याच्यात पुटअप करतो. ln ऑफ हा तो कोण आहे, ए कोण आहे, 80. ln ऑफ 80 मायनस ln ऑफ A नॉट इज इक्वल टू मायनस k. इथे आता t चा अप्पर लिमिट कोण आहे, t, आणि लोअर लिमिट कोण आहे, 0. मग अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करणार.
टी मायनस 0 म्हणजे फक्त कोण राहील तो टी. देअरफॉर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लॉगॅरिथमची जर सबट्रॅक्शन होत असेल तर ते ऍक्च्युअली काय मानतो आपण, डिव्हिजन. देअरफॉर ln ऑफ at अपॉन a नॉट इज इक्वल टू मायनस kt. हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवणार आहात, याचा आपल्याला पुढे उपयोग करायचा आहे. ln ऑफ at अपॉन a नॉट इज इक्वल टू मायनस kt. मी ती इक्वेशन इथे घेतो ॲज इट इज. ln ऑफ at अपॉन a naught is equal to minus kt by taking antilog on both side. We get, आता आपण जर याचा अँटिलॉग घेतला तर इथे at अपॉन a naught is equal to e raised to minus kt. मित्रांनो हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आपल्याला. मी याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. देअरफॉर आपण याला असे म्हणू शकतो, at इज इक्वल टू a नॉट हा इकडे घेतला e रेस टू मायनस kt. ओके, हे जे इक्वेशन आहे यालाही आपण म्हणू शकतो इंटिग्रेटेड रेट लॉ, बट इन द एक्सपोनेन्शियल फॉर्म. तो एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला आहे. ओके, पुढे आता मित्रांनो हे जे इक्वेशन मिळालेलं आहे याला फक्त आपण व्यवस्थित मांडणार आहोत. पहा आता आपण याला कन्वर्ट करून घेणार आहोत अगदी प्रॉपरली. या इक्वेशनला मी इथे खाली घेतो, याला मी नंबर 2 देतो, याला मी 3 म्हणतो. फ्रॉम इक्वेशन 2 बाय चेंजिंग द साइन. मित्रांनो मला जर आता निगेटिव्ह साइन जर याच्यामधील कॅन्सल करायचं असेल तर मी या टर्म्स फक्त आता काय करणार आहे, उलट्या करणार आहेत. म्हणजे 1 अपॉन करून घेतलं की निगेटिव्ह साइन जाईल. ln a नॉट अपॉन at इज इक्वल टू kt. कशासाठी केलं लक्षात आलं, म्हणजे निगेटिव्ह साइन गेलं, हा a नॉट वरती घेतला म्हणजे 1 अपॉन केलं की ते निगेटिव्ह साइन गेले. देअरफॉर k इज इक्वल टू, हा t इकडे आला, आता याला डिवाइडला येईल, k इज इक्वल टू 1 अपॉन t ln ऑफ a नॉट अपॉन at. मित्रांनो ln म्हणजेच कोण आहे, ते ln म्हणजेच आपला आहे log टू बेस e a नॉट अपॉन at. फॉर कन्वर्जन ऑफ log to base e into the log to base 10, as we know that we have to multiply it by the 2.303. Therefore k is equal to log to base e चं कन्वर्जन मी log to base 10 मध्ये जर करणार असेल तर मला याला कोणीही मल्टिप्लाय करावं लागणार आहे 2.303 अपॉन t a नॉट अपॉन at. Friends, this is the integrated rate law equation for the first order reaction. फर्स्ट ऑर्डरच्या रिएक्शन साठीच हे इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे. ओके, लक्षात घ्या. मी याला नंबर देतो 4. पहा आता पुढे जातो आपण. हे एक इक्वेशन मांडले इंटिग्रेटेड रेट लॉ साठी. इट इज इन द एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला आहे. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. आणखी आता आपण वेगळ्या प्रकारे जातोय. इफ a नॉट इज दी a, आता पहा a नॉट म्हणजेच काय आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, त्याला मी म्हणलं a. If X amount of reactant get decomposed in time t, आता पहा A म्हणजे A नॉट म्हणजेच A हे आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. त्या टोटल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पैकी जर t या टाइम मध्ये X एवढी अमाउंट जर डिकम्पोज होत असेल म्हणजे A चे रिएक्ट होत असेल तर ऍट द टाइम t, पहा ऍट द टाइम t व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन, इट इज a मायनस x. मित्रांनो लक्षात आले का, आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय a, त्या a या कॉन्सन्ट्रेशन पैकी x एवढा रिएक्ट झालेला आहे. x एवढा रिएक्टंट जर रिएक्ट झाला असेल तर t या टाइमला किती शिल्लक राहिला, a मायनस x. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा आपल्याकडे 100 रुपीज आहेत आणि त्याच्यामधले मी 60 रुपीज हे जर मी 2 दिवसामध्ये जर यूज केले असतील तर माझ्याकडे 2 दिवसानंतर किती रुपीज शिल्लक राहिले असतील तर 100 मायनस 60 म्हणजे किती 40. म्हणजे इथे आपण घेतला a मायनस x. आता लक्षात आलंय तुमच्या a नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन a आहे. ऍट द टाइम t कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, a मायनस x.
Putting the values of that A naught and AT in the equation 4, we get K is equal to 2.303 upon T log to base 10 A upon A minus X. So मित्रांनो, this is the another equation for the, or this is the integrated rate law equation for the first order reaction. फार महत्वाचा आपण मुद्दा अभ्यासतो मित्रांनो, लक्षात घ्या. व्हेरी मोस्ट टाइम क्वेश्चन आहे, एक्झाम साठी 3 मार्क्स साठी विचारला जात असतो. आपण जर हा चॅप्टर विचारात घेतला केमिकल कायनेटिक्स, तर यामधील 2 क्वेश्चन्स हे व्हेरी मोस्ट टाइम पे असतात, आणि ते म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन मॉलिक्युलॅरिटी अँड द ऑर्डर, अँड सेकंड क्वेश्चन असतो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर नक्कीच हा तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला असेल. पहा, आपण सुरुवात काय केली होती, फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन घेतलं, त्याला फक्त आपण डिफरन्शिएट केलेलं आहे, प्रॉपर लिमिट वापरले. कॉन्सन्ट्रेशन साठी आपण लिमिट कोणते वापरले, ए नॉट, फायनल, एटी, टाइम साठी 0 to t, त्याला इंटिग्रेट करून घेतलंय आपण, आणि यानुसार आपल्याला 3 इक्वेशन, हे 3 इक्वेशन डिरेक्टली तुम्हाला सांगता आलं पाहिजेत. k इज इक्वल टू 2.303 अपॉन t लॉग टू बेस 10 ए नॉट अपॉन 80. सेकंड वन फक्त काय, ए नॉट म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, स्मॉल ए मांडायचा. ऍट द टाइम टी जर एक्स एवढा रिॲक्ट झाला तर शिल्लक किती, ए मायनस एक्स. तर या पद्धतीने हे 2 इक्वेशन, आणि हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये इक्वेशन लक्षात ठेवायचं, ते म्हणजे एटी अपॉन ए नॉट इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी. कारण आपण ज्यावेळेस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग होणार आहे. ओके फ्रेंड्स, हे लक्षात आले. दिस इज द इंटिग्रेटेड लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता आपण जातो नेक्स्ट कन्सेप्ट कडे, व्हॉट इज द हाफ लाईफ पिरियड. तर मित्रांनो, आपण आता पाहतोय हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय. सोपा कन्सेप्ट आहे हा सुद्धा. What is the half-life period? Half-life period or half-life time. It is the time taken by the reactant concentration to fall half of its initial concentration. मित्रांनो पहा किती इझी आहे. हाफ लाईफ, हाफ म्हणतोय ना आपण, हाफ लाईफ टोटल लाईफच्या बरोबर हाफ म्हणतोय आपण, म्हणजे इट इज अ टाइम नीडेड फॉर द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. इट इज अ टाइम नीडेड और टाइम टेकन बाय दी, कोणासाठी रिक्वायर्ड हा टाइम, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन साठी. कशासाठी रिक्वायर्ड येतो, टू फॉल, कुठपर्यंत फॉल व्हायचंय, हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. त्याचे ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन, हे पहा एक एक्झाम्पल, ए नॉट हे जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल तर हाफ लाईफ किती झालं मग त्याचं, ए नॉट बाय 2, हाफ ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियलच्या हाफ होण्यासाठी जो टाइम रिक्वायर्ड असतो त्याला आपण म्हणत असतो हाफ लाईफ पिरियड. इट इज डिनोटेड बाय, as we know that t is the time, then half life is denoted by the t half. It is the half life period. मित्रांनो, याच्यावरती एक्झाम मध्ये 3 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जात असतो. डिफाइन हाफ लाईफ पिरियड और व्हाट इज द हाफ लाईफ पिरियड, अँड डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द हाफ लाईफ पिरियड ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हाफ लाईफ पिरियड इक्वेशन मिळवा. आपण डेफिनेशन दिलेली आहे. व्हाट इज द हाफ लाईफ पिरियड, it is a time taken by the reactant concentration to fall half of its initial concentration. ओके, याला आपण म्हणणार आहोत हाफ लाईफ पिरियड. आता आपण डेरिव्हेशन पाहतोय, एक्सप्रेशन पाहतोय. पहा सोपं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, the integrated rate law equation, the integrated rate law equation for first order reaction is काय इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन पहा. आता आपण डिराइव्ह केलेलं k इज इक्वल टू 2.303 अपॉन t लॉग टू बेस 10 a नॉट अपॉन 80. मित्रांनो, याच्यामध्ये पहा, a नॉट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, 80 इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट ऍट द टाइम t, t इज द टाइम अँड k इज द, तुम्हाला काय माहिती, रेट कॉन्स्टंट असतो. आता पहा, फेन हाफ लाईफ म्हणतोय ना आपण, फेन टी टाइम काय आपला हाफ लाईफ, फेन टी इज इक्वल टू टी हाफ, देन
पहा ज्यावेळेस टी हा टी हाफ असेल म्हणजेच टाइम पिरियड हा आपला काय असेल हाफ लाईफ असेल त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऍट द टाइम टी तो किती असणार आहे आपलं A0/2. हाफ लाईफ पिरियडच्या वेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे रिएक्टंटचं हाफ लाईफ म्हणजेच इनिशियलच्या हाफ असणार आहे. When T is equal to T half, AT is equal to A0/2 and therefore putting these values in equation 1 आपण T ची T half ची व्हॅल्यू आणि AT ची व्हॅल्यू आपण जर इक्वेशन 1 मध्ये मांडली तर we get K is equal to 2.303. What is the T half life? T half हा काय आपला आता T half log to base 10. What is the A0? तो आहे असाच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. What is the AT म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम T काय आपला आता ओके हाफ लाईफ आहे म्हणजेच बरोबर इनिशियलच्या हाफ असेल ते A0/2. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे A0 कट होईल आणि अपॉन 2 जो डिवाइड आहे तो आता वरती येईल म्हणजेच K is equal to 2.303 अपॉन T हाफ log to base 10 2. पहा आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ log to base 10 2 तर याची व्हॅल्यू आहे 2.303 अपॉन T हाफ इंटू मित्रांनो log to base 10 2 ची व्हॅल्यू लॉग मध्ये आपण पाहत असतो ते आहे 0.3010. जर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.693 अपॉन T हाफ. तर मित्रांनो आपलं फायनल इक्वेशन जे मिळाले ते मी इथे मांडतो K is equal to 0.693 अपॉन T हाफ और आपण असे मांडू शकतो T हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. This is the equation for the half life period of the first order reaction. मित्रांनो हे इक्वेशन जे आहे त्या कशासाठीच आहे आपलं हाफ लाईफ पिरियड ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग एक्झाम मध्ये क्वेश्चन वेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो तो असा असतो प्रूव्ह दॅट द हाफ लाईफ पिरियड ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मित्रांनो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड जो आहे तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती इंडिपेंडेंट आहे असं विचारलं जातं. त्यास तुम्ही लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस पहा मी परत एकदा अर्ध्या मिनिटामध्ये रिपीट करतो आपल्याला काय करायचं व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड इट इज अ टाइम नीडेड फॉर द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके मग आपण एक्सप्रेशनला सुरुवात केली. आपण सुरुवात कशाने केली द इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज K is equal to 2.303 upon T log to base 10 A0 upon AT हे मांडलं. मग आपल्याला माहिती आहे when the T is equal to T half ज्यावेळेस टाइम हा हाफ लाईफ असेल त्यावेळेस ऍट द टाइम T या टाइमला कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे हाफ म्हणजेच इनिशियलच्या हाफ A0 upon 2. by putting the values of T and the AT in the equation 1 we get T ची व्हॅल्यू T हाफ आणि AT ची व्हॅल्यू A0/2. A0 कट झाले तो हा वरती आला. log 2 ची व्हॅल्यू किती आहे 0.3010 इंटू 2.303 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 0.693 अपॉन T हाफ म्हणजेच K is equal to 0.693 अपॉन T हाफ और T हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. मित्रांनो याच्यावरून आपण प्रूव्ह हे झालं आपलं फायनल एक्सप्रेशन फॉर द हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. Then from this equation we can say that the half life period of the first order reaction is independent of the initial concentration. तर याच्यामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 कुठे दिसतोय का नाही. ओके ठीक आहे फ्रेंड्स. तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये अभ्यासलं दोन फार महत्वाचे मुद्दे अभ्यासले. त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि सेकंड वन पाहिलं आपण हाफ लाईफ पिरियड. ओके फ्रेंड्स थँक्स.